तुझं काय बाई तू आला म्हणा बाईला आला बाई प्रश्न मधी कसं लागणार मधी काय तुझ्या आजीची कुस्ती लावते बोंबल्या म्हणायचंच कवा माग मोर पेरणार रासनी हाणणार आवतात वळिंबास उठून म्हण की वर जाऊ का अरे मला ऐकायला मध्ये नाही मग आग माग मोर पेरणार तुझं काय बाई तू आला म्हणा बाईला आला बाई प्रश्न मधी कसं लागणार मधी काय तुझ्या आजीची कुस्ती लावते बोंबल्या म्हणायचंच कवा माग मोर पेरणार रासनी हाणणार आवतात वळिंबास उठून म्हण की वर जाऊ का अरे मला ऐकायला मध्ये नाही मग आग माग मोर पेरणार माझं काय मार खाण्याच्या मापाचं अरे तू काळजीच करू नको तू माझ्यापेक्षा दोन जादा असं ना म्हणून शाहीर आणि कवीने काय सांगितलंय सांगू हा सांग आई आला प्रश्न शेवटचा बोल की प्रश्न शेवटचा टाकलाय ना कारण का वेळ अपुरा असल्यामुळे आम्ही बायकांना बोलता बोलता आपल्याला गांडू केले तर सांग बाई तुम्ही आम्हाला आप शब्दांना आपला तब्बल जरी बोलला तर आम्हाला त्या शब्दाचा राग नाही आले का आम्हाला गांडू आज तुमच्या अंगात तुम्ही काय घातलाय जम्पर हो जम्पर तुम्ही शिवायसाठी कोणाजवळ जाता बरोबर मग आता टेलर जर तुम्हाला जम्पर शिवायसाठी तुम्ही जम्पर पीस घेऊन गेला तुम्ही माप दिलं आणि टेलरला विचारलं काय नाही किती दिवसानं मला ब्लाउज पीस तुम्ही देणार टेलरने तुम्हाला माप घ्यायचे सांगितले 4 दिवसांनी या आणि ब्लाउज पीस तुमचा तुम्ही घेऊन 4 दिवस याच्यामध्ये गेले तुमचा ब्लाउज पीसचा माप घ्यायचे ब्लाउज पीस शिवला आणि खुंटीला अडकवून ठेवला 4 दिवसानं तुम्ही ती टेलर जवळ गेला आणि टेलरला म्हणला टेलर माझा ब्लाउज शिवलाय का तर ते काय म्हणणार तुमचा ब्लाउज पीस शिवलेला आहे पण तो खुंटीला अडकवलाय तू तुम्हाला बसतोय कसा काय असं विचारलं तुम्ही काय सांगणार मी घातल्याशिवाय मला कसं कळणार कसं आम्ही गांडा का काय हे कसं तुम्हाला कळणार
तुम्ही ऐका म्हणे जरा. बिन कळणारा झुरेल का व शब्दानं कधी तो मरेल का? म्हणून शब्द आहे. मुखात गेलेला शब्द भाग्यात गेलेला बाण कधी मागे येत नाही. नाही. माणसानं मारलं तर गोळ मोजते पण शब्दाचं गोळ कधी मोजत नाही. बाई तुला सांगायचं आता अक्षरशः सर कुशल तुम्ही आता आमच्या बायका व्हा. आम्ही अरे झाले पाहिजे का नाही? आम्ही झाले पाहिजे. बरोबर आहे, झाल्या पाहिजे. झाले पाहिजे. तुम्ही वाटतो तो. काय मी वाटतो वाटणी तूच करतोस. तू आता तुझं चढायला गेले नदीला मोगली. मग आता तू वाटणी कर. तुला गाडी परिषदानं धरून बसवायला लागते खाली उतरून महिन्याचा दिवस मी याचं वाटणी कर. चालते तेव्हा अक्षर 5 जणी आहेत त्या. हा. त्या 4 असू द्या मला बरं. आणि 5वी ती मरत असेल. काय घेऊ? बघ बघायचे बरं, बरं, ऐक. बाई असं हा. ऐसा गाना बोलने का कैसा बोलने का? इसका दिल का चिकुल चिकुल आओ मेरा दिल का पानी पानी हो जाए. पाणी पिऊसं वाटलं तो माझं चुकलं करतोस. नाही नाही असं गाणं म्हणा लावणी की बोलायचं का आम्ही मराठमोळी माणसं आहे होय, होय, होय. आणि मराठवाड्यात आहे. हा. त्यासाठी आम्हाला मराठीच गाणं बारीक पाहिजे. बारीक बारीक. हा. जाऊ का आम्ही श्रीगू? हो याला घेऊन जाऊ का? अहो, आजीच्या लोढ्यात बसा. नाही मला ते कसं झालंय शुगर असल्यामुळे मला जमत नाही. जमत नाही का? मला पटकन. चला.
तुम्हाला सांगते. हो ना हो. हा आता दुसरी कोण तुमची बंद करणार आहे? हा हा करणार आहे. असं? हा ऐकून घ्या. हा बोलवा ना. Oh
ह्याला आवडे नसते. खरंच आहे. म्हणून कुठंतरी तमाशाला गुरु असावा का असावा. प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक कलेला. आज आपण जर शाळेत जर गेलो तर ते मास्तर असतात, ते आपले गुरु आई वडिलांकडे असतात. तेव्हा आपण विद्या प्राप्त करून घेतो. तेव्हा कुठं तर आपण क्लासला आली. तसं आमच्या मौलीने आमच्या तमाशाला एक वैभव तयार करून दिलं. फार मोठं समाधान वाटलं. आता ही लावली एक 2 चरण घेऊन फोन समोर करण्यात येत आहे. ज्यांना ती सेवा करणार त्या कलावंताचं का फार समजलं वाटलं. आता दुसरा नंबर आहे ना. कोण आहे.
खाली खाली आता दुसरा नंबर आहे बाई हा पायाच्या नक्कीच्या केसामध्ये पाय आले पाहिजे मग कसं असं पायाच्या नका बसण्याची डोकीच्या केसाबद्दल आलं पाहिजे मग असं ना आवडला कार्यक्रम आमचा आवडणार नाही असे जर काढा तर माणसाच्या अंगात राहते तर माणसाला पोट भरायचे त्याच्या बाजूत कोण नाही म्हणणार फक्त त्याला पाहिजे हो हो ठीक आहे आणि ते कलेनेच वाढ घ्या हा हा आहे ना दुसरा नंबर आहे ना चला
माझ्या माता बहिणी, माझ्या तरुण मित्रमंडळ आणि वडील, आज 100व्या नाट्य संगीताच्या उत्सवानिमित्त आज या लोककलेच्या माध्यमातून माधवराव मनोहर मुक्काम पोस्ट मनोहर तालुका कराड जिल्हा सातारा या पारंपरिक तमाशाचा सादर करण्याची संधीची सेवा आज तुमच्या पवित्र चरणाची सेवा करण्याची मला मिळालेली आहे. ते मी आमचे मित्र माननीय चंद्रशिवीजी यांच्या माध्यमातून आमचे असणारे दादा यांच्या कॉन्टॅक्ट मधून त्यांनी मला फोन आला की पारंपरिक तमाशा मला ऐकायचा आहे. म्हणून या ठिकाणी बघा पायपिटी, हलकी डुलकी आणि टाळ तुंतणं याला म्हणायचे पारंपरिक लोककला. आता प्रत्येक वाद्य होतं ह्याला आम्ही अजून भरपूर यश मिळालं असतं, पण त्या यशापेक्षा हे यश फार सुंदर आहे. ऑर्गनायझ असती, ॲक्टिव्ह असतं, पण ती आधुनिक कला आणि पारंपरिक कला. मग या कलेला या जगात आता प्रतिसाद दिला पाहिजे का तर दिला पाहिजे, कारण ही तमाशाची लोककला थोडीशी लोक पावत चाललेली आहे आधुनिक कॅम्प्युटर आणि डिजिटल युगामुळे. तर तुम्ही आम्ही जर त्याकडे पूर्णपणे लक्ष जर दिलं तर आमच्यासारख्या गोरगरिबांच्या कलावंताची पोटं भरतली, कारण तुम्हीच आता आमचे मायबाप. आता या ठिकाणी एक सुंदर पैकी एक रजवडी वगनाट्य, कुठे गेली आईची माया, आता मी आई कुणा म्हणून, हे रजवडी वगनाट्य. आता हे वगनाट्य सादर करत असताना वगनाट्याच्या सीन शैलीप्रमाणे अगदी सुंदर आहे. तुम्हाला भावगीत, भक्तिगीत आणि समाजप्रबोधन ऐकायला मिळालं. आता या ठिकाणी आमच्या पार्टीचे संगीतरत्न शंकरराव भेजवाडीकर यांच्या मधुर स्वरात एक पोहाडे घेऊया आणि वगनाट्याचा शिकार घेऊन, कारण तमाशाची परंपरा त्याच आहे की वगनाट्याला सुरुवात करत असताना पोहाड झाला पाहिजे, शिलकार झाला पाहिजे आणि नंतर वगाच्या बारीला सुरुवात झाली पाहिजे, म्हणजे समजून जातं की तमाशा. तेव्हा आमचे संगीतरत्न शंकरराव भेजवाडीकर यांच्या मधुर स्वरात एक पोहाडे घेऊन वगनाट्याचा शिकार घेऊ आणि वगाच्या बारीला. फक्त तुमचं शांततेत सहकार्य असू द्या एवढी माझी लेखनाची नम्र विनंती आहे. आणि असं तुमचं थोडं मोठं प्रेम आशीर्वाद माझ्या घरी Thank you.
व्यवस्था करा या म्हणीप्रमाणे. दरबारमध्ये गेले पाहिजे, दरबारची व्यवस्था पाहिली पाहिजे. पण जोडीदाराचा पत्ता नसतोय. कामाला कधी, जेवाय आधी आणि झोपाय सगळ्याच्या मध्ये असतो. प्रथमतः त्याची चौकशी करतो आणि दरबारमध्ये निघून जातो. अरे जोडीदार, नमस्कार. राम राम. या. जोडीदार, आज तू काय म्हणलास मी सगळं आहे. काय म्हणतो? माणसानं माणसाची निंदा करताना कधीही तोंडाव कराय. मला माघारी निंदा करायची कधीही सवय नाही. तू काय म्हणलास? काय म्हणतो? उत्तम साहित्य, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. कामाला कधी, हा, जेवण आधी आणि झोपाय सगळ्याच्या मध्ये असतोय. कसं आहे, आता उत्तम शेती कशाला म्हणतात? माझे प्रथम मला सांगा, उत्तम शेती कशाला म्हटलं जातं हे मला सांगा. ज्या वेळेला स्वतःच्या शेतामध्ये स्वतः शेतकरी राबतो त्यावेळेला शेत इकडे जातं बाबा. पण तीच शेत जर गड्याच्या जीवावर ठेवलं हा. आणि गड्याला सांगितले काय नाही, ऊस लावलाय, ऊसाला पाणी लावाय झाली मालका देखत पाणी लावा म्हणून तो गडी निघून गेला. नेमका पाण्याच्या दाऱ्यावाय का दारूच्या अड्ड्यावाय मालक आहे का मालक? मालकाच्या पाठीला डोळं आहेत का? आता तीच शेती तुला सांगायचं निसर्गावरती अवलंबून राहील. बरोबर आहे. वेळच्या वेळेला पाऊस पडला तर, वेळच्या वेळी पेरणी होतात, अवेळी पाऊस पडला तर, अवेळी पेरणी होतात. म्हणून त्यासाठी पूर्वीची म्हण आहे, जो अंगाला लागेल माती तोच खरीद करेल शेती. यासाठी स्वतः जातीनिशी शेतात राबलं मला पाहिजे. आपलं पहिले ते शेत पिकत नाही. आता मध्यम व्यापार कशाला म्हणतात? कशाला म्हटलं जातं साहेब? आताच्या कलियुगामध्ये काय ज्याला पुडी बांधायला आणि ज्याला काटा मारायला त्याचा व्यापार नाही तर लाखाचं 12,000. बरोबर आहे. आणि कनिष्ठ नोकरी कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? बीए बीकॉम झाले, डीएड झाले, ते बीएड झाले, ते बोंबलत हिंडायला लागले. अरे नोकऱ्या नाही तर करते ती काय? डोनेशन भरून नोकऱ्या नाही. हा, बरोबर. आणि नशिबानं नोकरी लागली लागली. तर केली पाहिजे कशी? अरे प्रामाणिकपणाने केली पाहिजे, इमानदारी नोकरीला गेलं पाहिजे, वेळेच्या वेळेत तुटीवर हजर राहिलं आहे का पाहिजे. नाही? हा. मग आता नशिबानं आता तुला सांगायचं वाढ वडिलाच्या आजोबाच्या पंजोबाच्या पुण्यानं आपण बी नोकरीवर आहे. लागलोय त्यांनी कुठं गालबोट लावून घेतलं नाही. अजिबात नाही. आणि त्यांच्या पश्चात आता आपण बी दुटी करू, आपण बी कुठं दुटीला गालबोट लावून घ्यायचं. नाही त्यांचं बी नाव निघालं पाहिजे, निघालं पाहिजे. आपलं बी नाव निघालं पाहिजे, बरोबर कुणीचा उद्धार बी झाला झाला पाहिजे. पाहिजे. त्यासाठी दारू तुला सांगायचं प्याची म्हणलास तू, ए काय? दारू घाण नाही. अरे मी म्हणतो घाण आहे ती. अरे जेवढी घाण तेवढंच त्याच्यात ज्ञान बी आहे. दारू तर कसं काय म्हणतो? अरे तुला सांगायचं ही दारू धार्मिक आहे, काय झालं? धार्मिक आहे. कशी काय धार्मिक काय सांगतोस का मला? रम मध्ये राम आहे, मध्ये राम आहे, विस्कीमध्ये विष्णू आहे, विस्कीमध्ये विष्णू आहे, हातभट्टीमध्ये हनुमान आहे. हातभट्टीमध्ये हनुमान आहे, ज्या वेळेला या 3 दारूचं कॉकटेल होईल त्यावेळेला तोंडाचा मात्र मात्र रावण आहे. ही दारू ज्या वेळेला माणूस पितो पितो. त्यावेळेला त्याला नशा. सगळी जाते. पण तीच दारू ज्या वेळेला त्या माणसाला पिती पिती. त्यावेळेला तो गावाच्या हागणदारीत पडलेला असतो. अरे गावाच्या हागणदारीची दारूवाल्याची वतनदारीत त्याला काय कळतंय तिच्यात? मी हागणदारीत आहे का गटरात आहे का नाल्यात आहे, त्याला काय कळतंय? म्हणून ही दारू कशी आहे? कसे तुम्ही प्या. हा पण ज्या दिवशी दारू तुम्हाला पिते पीठ पीठ. त्या दिवशी तुमचं घर गावात संपलेलं असतं. बरोबर आहे, अगदी बरोबर राहील. ही दारू कशी आहे सांगतो आहे. कसे सांग मला पाहू. दारूची नशा. अरे वा जोडीदार. मला चढली दारूची नशा. दारू आला वा तिकडे तेव्हा त्यावेळेला माझ्या बायकोला मी काय म्हणतो, अरे जोडीदार तुला बायको आहे? नाही मी हिजडा ठेवलाय. तसं नाही मित्रा, मी ज्या वेळेला तुझ्या घरी आलो त्यावेळेला तुझी बायको घरात नव्हती म्हणून म्हटलं बायको आहे. आणि मित्रा माझी 2 लग्न झालेली, या वयात अजून किती वर्षानं होती? आणि 10-5 वर्ष जाऊन म्हणजे आपल्याला लागलं तर नदीला लगीन होईल. अरे 2 लग्न झाल्यात. थोरली बायको आहे ना, ते तिला डिलिव्हरीसाठी माहेरला पाठवलं. माहेरला पाठवल्या. आणि धाकटी आहे ना, हा. तिला बाळातपणासाठी माझ्या जवळ ठेवली. कामच केले नाही रे. एक बाळकपणाला एक डिलिव्हरीला मग काय कामच बाकीच नाही. म्हणून सांगितले मराठी भाषा वळवील अशी वळती पण पडली अशी पळते केला तर अर्थ, चांगलं आहे, नाही केला तर फार वाईट आहे. थोरलीला डिलिव्हरीला पाठव. पाठव. आता तिची डिलिव्हरी झाली, झाली. तिला गार पाण्यात हात घालायचा नाही. स्वयंपाक करायचा नाही. वजन उचलायचा नाही. धुणं धुयाचा नाही. म्हणून तिच्या बाळातपणासाठी धाकटीला माझ्या जवळ ठेवली आहे. तू पाय कुठायची जाऊन पापी माणसाला दर्शन. तू पुण्यवान मी पापी होईल. आणि मी तिला काय म्हणतो, काय म्हटला? अगं उषाने
पाया पडू का असं एवढा येऊ नको, काल कुत्र येऊन मिळाला माझे नका कुत्रीच्या ओलात आहे. एवढा लागलाय तसा. जास्त झाली का नाही का हा. माणूस कसा करतो अरे काय करू काय पट सांग. तर मुगल झाली माझी आणि उशाल. दरबारची व्यवस्था पाहणं काम कुणाचं? आपल्या दोघंच काम आहे. 5 मिनिटं जर ड्युटीवरती लेट झालो तर दिवसाचा खरा पगार दिला जातो का? अजिबात नाही. मस्टरला लाल शेरा पडतो. बरोबर. चल ताबडतोब. या. तफावती राज्य पापांची नरकवास. कुठेतरी माणसानं पूर्वी जन्मी माणसाला पुण्य करावं तेव्हा माणसाला राधर्म प्राप्त. बघा माणूस म्हणतो माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये घेतली जाते. मग तफावतीनं माणसाला राधर्म का प्राप्त होतो? म्हणून त्या भगवंताची लीला काय आहे? नामाचे कीर्तन साधन पर सोपे. नामाचे कीर्तन साधन पर सोपे. चळतील पापे जन्मांतर. माणसाच्या आयुष्यातला मार्ग जर निवडायचा असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण कधी वाया जाणार नाही. मग तेच नामस्मरण जर घ्यायचं म्हटलं तर त्याला तपश्चर्या आली, त्याला ध्यान आलं. ध्यान आलं की ज्ञान आलं. पण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माणसाला ध्यानच तर पाहिजे आणि बसावंच लागतं. चाललेला चाललेला हे आहे नाट्य संमेलन. उगवायचा तसा सूर्य उगवतोय, मावळाचा तसा मावळतोय. पण माणसाच्या विचारात बदल झाल्यामुळे दुनियात थोडं हे करू का तुम्हाला घ्यायचं आहे मध्ये. परमेश्वरा पाठीवरचे पाठ टाकलेले भाई भावाला ओळखत नाही. ज्या मातेने जन्म दिला ती माता तर त्या मुलगाला जर ओळखत नसेल तर त्या बोकडाच्या जीवनात तर आपल्या मानव कुणाच्या जीवनात काय फरक आहे? अरे म्हणून माणसाला चिंता आणि चिंता शब्द एकच आहे पण अर्थ नाही. चिंता कशाला म्हटलं जातं? जिवंत माणसाला चालण्याचं काम कधी केला चिंता म्हटलं जातं. सगळ्या आजारावर औषध मिळतं पण चिंता या रोगावरती कधी औषध नसू शकत. आणि चिंता कशाला म्हणायचं? माणूस मेल्यानंतर त्याच्या मसनवाट्या 3.5 हाताचा शेज निर्माण केलेला असतो त्याला चिंता असं म्हटलं जातं. परवा सातारा जिल्ह्यात आमच्या जावली तालुक्यात सत्य घटना. ज्या मातेने जन्म दिला त्याच मातेवरती त्यांनी रमानाथ प्रसंग केला. कसला मानव जन्म म्हणायचा? परमेश्वरा आणि आपण म्हणतोय दिवस बदलला नाही, दिवस तेच आहे. फक्त तुमचे आमचे विचार बदलायचे. ज्याचे विचार चांगले त्याचा प्रपंच चांगला. म्हणून तो वामनराव पहिले सांगितले मानवा
दगड धोंड्याचे देव केले, त्याला पाणी घालणं पण देव म्हणतोय. पण तुमच्या जीवात असणारा आत्मा तोच परमेश्वर कोण तुला ओळखायला मिळतो. म्हणूनच सांगितले संतांनी, नको नको प्राण्या गुंतू माया जवळी आणि काळ आला जवळी घासावया. एकदा जर काळ जर आला तर त्या काळात तो कोणीही सोडणार नाही. तुम्हाला वाटतंय मला यातून कोणतं सोडील पण नाही सोडील. तशी आमच्या जीवाला लागलेली चिंता आहे, चिंता. ते चिंता जर आम्ही रोज डोक्यात जर घेऊन बसायचं म्हटलं तर माझ्या जनतेने काही करायचं. आज रईत सुखी तर राजा सुखी, रईत दुखी तर राजा दुखे. दहा मानवी पण दहाचा पालनवाला मोरणे अशी एक पूर्वीची मन आहे. पण असं आलं देवाजीच्या मनात ते प्रत्येकाला धरून डोंगर साजरे दिसतात. पण ज्यावेळी प्रत्यक्षात आपण डोंगर चढतो त्यावेळेला कळतो की डोंगर हा शब्द काय आहे आणि त्याची वाट काय. दरबारमध्ये जाओ आणि नोकरांचं काय चाललंय बघावं म्हणजे जरा काय रे छोटाशे. अरे वा रे वा, तो आहे तुझा जोडला बोलू त्याला. भडव्यानो पगाराची तारीख चुकून दिली असा आणि कामानं मात्र सगळ्याच्या माग. त्याला काय कर, त्याला म्हटलं का मला म्हणते ते इकडे बोल. कोण का रे? त्याला म्हटलं कारण तुम्ही आलेलं मी कशाला बघितले. कसं झालंय, लाईट गेली की मला लय दिसत. इतकं शाळा आहेस का? रात अंधार आहे. माणसानं सभेत बसावं नीट, पण कधी बोलण्यात पडून देऊ नये. शाबोस, शाबास. हाटीतनं हवा जात्या समळून गेली. शिकून बसू की शिकून. मुखात न गेलेला शब्द आणि भातात न गेलेला मान कधी मागे घेता येत नाही. होय. कधीच नाही. असा बोलतोय पोरग सुद्धा माझा असंच बोलतो. कोण? तो हो, मी तुझा पोरगा आहे. पोरग मला परवा असंच म्हणतो. त्याला काय म्हणते? हे हसूड आहे, शहाण्याला शब्दाचा आणि मूर्खाला जोड्याचा. ती काय आमच्या 5वीला पोचली. आणि त्याच्या जेव्हा तो सर्व बोलत काय. छोटाशी आणि मोठाशी हो, फार मोठे एक म्हणाले चिंता लागून गेलेले. चिंता काल गाठ पडला होता मला. बसा किंवा नवं मग काय म्हणते ती ऐकते स्पष्ट. चिंत्या आणि चिंता म्हणून सांगितले शब्द वापरतात. पुन्हा हंटर मारायचा नाही. माझं मलाच माहिती काय झालं. तुम्हाला सांगून काय त्याचा उपयोग आहे. यसने सांगून काय त्याचा उपयोग. काय सुद्धा उपयोग नाही. महाराज किती नालायक आहे. असे माझ्याकडे हात कर. महाराजे आपल्या दोघांच्या. महाराज गाढवा एवढा झाला त्याला अक्कल आहे का? महाराजे महाराज गाढवा एवढा झाला का? हा गाढवा एवढा नाही नाही, महाराज त्याला अक्कल आहे का? आवडून जरा आवडून. तुला लागलं मी. त्यासाठी तुला सांगितले पैसे उचलून जाऊ नको. उचलाय का यांना खरं बोलायचं पैसा. जास्त कमी बोलला तर दिल कोणी येत. माझ्याकडे किती कळलं. तुम्ही आता मध्ये येत नव्हता का नाही ठेवीतच नव्हतं. काय मी मध्ये मी बाजूला इकडे मला काय होत नाही. दादा अगं माझ्याकडे नाही का हात काढी. तुम्ही मध्ये आला ना, मला वाटलं हो जाण्यात आता कानपडीत खाड दिसते ना. असू द्या महाराजे, आज किती केलं तर तुम्ही समुद्र आहे. हा बरोबर. नाला आला मोठा, नदी आली मोठा, वडा आला मोठा. आम्ही दोघं हजलो. समुद्राला खवळायचं नाही का. बोलताना ते सुंदर भाषा वापरते आणि शेवट वर्ण खाली टाकून देते. त्याला छान स्वभाव आहे. असू द्या, आज किती केलं तर आम्ही तुमच्या लेकरागत आहे. होय ना. मी किती वेळा बाप्पा राजा, म्हणजे बापागत. अरे तुम्ही किती केलं तरी बापागत आहे म्हणा. तेच म्हणत होतो उचलायचं नाही मागणे लगेच उचलावं माणसानं. अरे तुझं उघड पडलं मी जातो, माझं उघड पडलं तर तू झाकी. सांगेन तुम्हाला टाकायचं ते आमच्या टाक्याचा फार मोठा गोंधळ झाला. कुंदळी ती जाण पाडते काकडे घे पाजळून. हा कशाला? कुंदळू पाहिजे. आधी त्या भगवंतानं नशिबाचा गोंधळ केला, तुम्ही दोघेही गोंधळ केला. मी तुला निघून जाऊ तिकडीला पैसे देऊ, डोकं फोडून घेऊ, दगड आणून देऊ.
आता नेमकं काय केलं पाहिजे? आता नुसतं भात खाऊ रे. खाली. बोंबले दे का तू बोलतोस आणि मला मार खाय. मला इकडे लागायला लागले. हो पोटी पुत्र संतता नसल्यामुळं जगदुनिया काय म्हणते? पोटी पितूर नाही. पितूर नव्ह, पुत्र. पुत्र हा पुत्र पुत्र. पुत्र नाही पुत्र संतता. काय झालंय रक्ती खाऊन खाऊन माझी जीभ जड आली. खाऊ नको की मग. डाळ्यातनं काढल्यावर हा, बोडायचो कशा. काय जगा बोलायचं. हो, बोल. बत्तीसी कशात घालवी? मिसरी कुठं पुन्हा डोंगराला लावू. गाडीला दात आलं का काय पडव्या? काय म्हणला? दात आली का काय? काय तुम्हाला प्रश्न घासायचा आहे अरे, का? अरे, आता मार खायला सगळं कसं बोलतोय. कसं मार खाय. आमच्या साऱ्या सौभाग्य होते. ए, कळलं का? काय? त्यांची असणारी सौभाग्य होती म्हणजे आई. हा सौभाग्यवती म्हणजे आई रे. अरे एका बायकोला अनेक नावानं बोलवलं जातो. ती कशी काय? कोण ममप्रिया म्हणतो, कोण ममप्रिया म्हणतात, कोण अर्धांगी म्हणतो, अर्धांगी गुजुडी. जुडी. आता तेच म्हटलं. कोण लेडी म्हणतो, कोण घोडी म्हणतं. झूप टांगेला. आता तुम्हीच म्हणताय. काय झूप टांगेला? कोण ममप्रिया, कोण ममप्रिया म्हणतं, कोण सौभाग्यवती म्हणतो, कोण सौभाग्यवती म्हणतं, कोण गृहलक्ष्मी म्हणतो. लक्ष्मी म्हणजे अवदसाची बनवली. ती अवदसा वेगळी ती आणि अवदसा वेगळी. सौभाग्यवती वेगळी. असं आहे होय. बसण्याची व्यवस्था करा. जायांचं पोतांचा काय रे काका. काय कुत्र्याची जात आहे माझी. पाय पुसायचं पोता शियस पहिलं माग टाकून ठेवलं इतर उद्या. घेऊन यायचा तेवढा शिवा. कोणत्या बसतोस? नाही नाही, पाय पुसायचं पोता आणलं. जातो यो. सकाळी चिपळलाय. भाषा शैली सांभाळून परत जावा. हा, बोलू का त्यांना? कोणाला काय सांगणार? हा, त्यांनी बोलू. असं काय किडा उठलाय. आपल्याला किडा उठलाय. त्याला मी सांगितलं आता जर उठलं तर चिमटीने दाबूनच मारलं. सांगितलं तुम्ही हसला की मला वाईट वाटतं. आमचा चुलता सुद्धा तुला सांगायचं, मी काल इकडे उस्मानाबादला येताना त्यांना ते उस्मानाबाद देणार. आता नाव पडले धाराशिव. म्हणले मी तिकडे निघालोय. आमच्या आज्याला इतका आनंद वाटला आणि असाच हसत हसत मी आला. आता तुझं इतकं हुशार झालंय ना. तमाशा ओढतो मी मारणार आहे. आम्ही म्हणतोय नाही का? मूर्ख. मी इकडे मी माझ्याकडे आता येतो आईला हाक मारतो. ठीक आहे जा. आई साहेब. साया केला का घोरपड. आई साहेब. आई साहेब. आई साहेब मी 367 आहे. आल्या का 67 का 67. 366 आहे. आला या या. आई साहेब हा. या लवकर, महाराजांनी दम निघणार. जमली नाही का? आणि त्यांच्या पाठीमागं आणि काम आहे. हा. काय झालं वरलेला? ए, बाबा, तुम्हाला मी परवा दिवशी बघितलेलं ना, आज बघतो तर लयच फरक. काय 2 दिवसात फरक. 2 दिवसात फरकले का? कसा काय कसला? कितवा दिवस कसं आपण इथं आल्यानं आज आता दुसरा आहे. नाही ना? हम्म. किती मग 2 दिवसात एवढा फरक पडला. काय करते? आणि 8 दिवस जर इथं राहिले आता किती फरक पडतो. पुन्हा कायमचाच फरक पडेल. आई तुम्हाला सटवाय शिवत्याला आहे का? नाही ना? हा, महाराजांचं उठलेलं आहे. काय? डोसकर. लोक डोसकर. बरं. हा. त्याला बाईनं काढलाय त्या पाठ. त्याला काढलं नको गडगड केला. ए, मी आली आहे. कामाचा माणूस तूच आहे. मी काव नाही आणि जुना आहे. दोघं. हा होय का? त्याला सगळं माहिती आहे. ना? आणि ह्यो नाच खातो पण. पण तू महाराजांना जाऊन सांगायचं की महाराणी सरकार बाहेर उभी राहिले त्यांना थोडं आहे जरा. काय हरकत नाही. आपली देवाज्ञा, आपली आज्ञा, आपली आज्ञा. काय रे बोलताना फासावतोय. अरे का फसतोय फासत नाही. आज्ञा रे. अरे
बाहेर बसले. बाहेर बसले त्याला काय ठेवलंय? तुमच्या परवानगीशिवाय महाराज कशात पाठवून देणार? दरबार कुणाचा? त्यांचा धन दौलत इस्टेट ही कुणाची? त्यांची आम्ही कुणाचं? त्यांचं कशाला परवानगी पाहिजे? आज ह्यो सुद्धा त्यांचाच आहे कशाला? नो लेकरासारखा माझ्याकडे नोकर आहे. नोकरच माझ्याकडे पोरगा आहे त्यांचा. दिला. या त्यांनी म्हणले कशाला तुम्हाला परवानगी पाहिजे आज या तुम्ही सांगायचं राज्याच्या राण्या हा सगळं धनप्रिय तुमचं आहे हो ना हे सामान बी तुमचं आहे कुठलं हे आज राज्यात सगळं ठेवलेलं आहे हा आणि महाराज बी तुमचे आहेत काय सगळं आहे सगळं आहे. मला बी ठेवलंय तुम्ही कामाला कामाला अरे कामाला ठेवलंय म्हण की बोंबले या. त्यांनी म्हणले त्यांना घेऊन ये तू हो का हो. चल ना मग या या चल चल पुढं या चल. ए अवनाथ का हो? आणि महाराज कुठे आहे काय म्हटलं महाराज कुठे आहे हे काय पीर शिवलाय अरे का तुझ्या डोसक्यावर परिणाम झाला होय. त्यांची बी चूक नाही ते आता म्हणले ते बरोबर आहे काय महाराज कुठे आहे त्यांचा गैरसमज कसा झाला कसा? त्यांनी केलं होतं पिराला नवास बरोबर ते पूर्ण झालं झालं. आणि पिराला सांगितलं काय नाही आम्ही तुला गलप घालू. या कपड्यातला गलप घालून राहिले कपड्यात त्यांनी शर्ट शिवला का नाही ते वाटलं पिरच आहे म्हणे. एवढी तरी ते आले त्यांच्या पाठीमागे. हा? एका राजा आहेत राष्ट्राचे. त्यांच्या खांद्यावर टाकण्यापेक्षा माझ्या खांद्यावर टाकायचा काळा खडू आणि तिथं उमळ्याचा झाला. वजळीनं पिरा येऊ दे. तुला काय करायचं येऊ दे. ह्या कोण तुमच्या आई हा आई नाव चुलती. मला ना त्यातलं काय करत नाही. अरे तू सोपाई होती की लग्नाची बायको. होय हा कुठे दिली आल्या का दिले तर कळम मध्ये. नव कुठल्या केले त्या दिल्या कुठं? नाही नाही कुठल्या केले त्या नळदुर्ग कॉलेजचे ग्वाल्हेर हे नळदुर्ग पाशी नाही ग्वाल्हेर आहे ग्वाल्हेरच्या लांब पडाय गेले कुठं? खर्चाकडनं लातूराकडे. नाही नाही काय खर्चाकडनं. बोलणं बोलतो सगळं बोलती धापतीचे खाल्ल्या म्हणून काय बरोबर. काय यांचा कुटुंब पोदूर लागला नाही असं कर्नाटकात गेलं पाहुणा हाय ग्वाल्हेरला गेलं पाहुणा आहे ती. मराठवाड्यात गेलं पाहुणा आहे ती. इकडे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात तुला सांगायचं असते कोण ओळखत नाही असं नाही 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 कसा जोडा दिसतोय. एवढा कसा कोल्हापूरच्या पायथ्याला माया एकला जोडा दिसतोय. अरे अरे नवरा बायकोच. आम्ही दोघं बोलत असताना तुम्ही मध्यंतर बोलायचं. हाय काय म्हण? तोंडाला चावली छिली मी दोघं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही मी दोघं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही मी दोघं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. ऐकली ना मी एकदा ऐकलंय ना. तो नाही का पट्टा आहे का तुझा? असं बी आवड लागा मी ऐकली. तर नाही जातो बाबा. काय जातीचं जात तुम्ही दोघं जण. काय असं नाही. पहिलं तुम्हालाच द्यायचं होतं काय पारितोषिक. आता घेऊन बसून येत्या तू ते येणारा काय बोला ना हाताची घडी. ए, हाताची घडी ह्याच्यावर वाट. तोंडावर वाटत. हाताची घडी ह्याच्यावर वाट. हाताची घडी ह्याच्यावर वाट. बोला सहज तुमच्या चेहऱ्यात जर बघायचं तर नेहमी गुलाबाच्या फलकत असतो आणि आज तुम्ही नाराज. कोणाचं कारण आहे का बोलत नाही का गाडा गाडा हा तुला विचारलंय. तुला विचारलंय. रात वाया घालून दिसा हा कीर्तनाला एकट्याच होय हा बरोबर. आणि तुम्ही टांगड्यात हात घालून जाऊ. तिच्या देवाला. त्यांचं मत काय जोडीने कीर्तन ऐकावं सगळं खरंय. बरोबर आहे. सोन ते हुंबरता आणि मूळ जास्तीत जास्त गाईच्या गोठ्यात या गाड्यांना शत्रूचा पिछा करावं कसं? गड किल्ले काबीज करावे कसे? घोडी पळवावी कशी काय घोडी पळवावी कशी अतिशय पळवाने पतंगाचा होईल काही जगा फणीचं किती बोलून तर सुद्धा नाही तर सुधून तर बोल. रूम बोलतो
या ना या तुम्ही इकडे या तुम्ही भिवू नका, पहिल्यांदा त्रास होतो कशाला कशाला बोलण्या चालण्याचा. बाबा हा, एखादा तुला- शब्द त्यांना पटल न पटल आल्या का तुला काय काळजी करायची नाही. 8 दिवसानं बरोबर गाडी रोळावी. त्याला पूर्ण माहिती, त्याला अनुभव चांगला आहे. नाही तू तात्पुरता राहतो तुझं काय बोला ना. एक मनाला चिंता लागून जाते, पण प्रत्येक जर दिवशी जर त्याच गोष्टीवर जर विचार जर करायचं म्हटलं माझ्या मायबाप आणि लेकरांनी काय करायचं हो ना. तेव्हा प्रत्येकाला वाटतं कसलं मी लेकरासमोर पोटाला असावं, हो ना. पण प्रारब्धाप्रमाण असतं. सदैव अक्षर ब्रह्मेची लिखाणी कधी न चुकत त्या ब्रह्मदेवाला. म्हणजे तुम्हाला मुलबळ नाही मी. तोच विषय चालला. लग्नाला किती वर्ष झाली? आणि 12-24 वर्ष झाली. 24 वर्षात मुल नाही. नाही मला का नाही सांगितलं? का तसं नवं, एखाद्या देवाला जाऊन मी नमाज केला असतं. काय नाही देवा, आमच्या आईसाहेबाचं एखादं लेकरू किंवा कोकरू होऊ दे, तुला 5 नारळाचं तोरण बांधेल, अशी नवसं करून काहीतरी केलं असतं. का म्हणजे तू कॉन्टॅक्ट घेतोस पुण्यवान नाही का? काय झाले आता, होईन आमचं हे झालेलं आहे. काय झालं काय झालं चालत नाही. तेव्हा आज ना उद्या होईल त्या अपेक्षेपत्रात आपण 24 वर्ष एकत्र घालवली, हो ना. पण आपल्या नशिबातच नाही. उद्या किती वाजता? पाहिजे का काय कोंबडी कुठे विधी अंत घालाय. कोंबडीला का ती बोलते ती बोलू की रे पाहिजे काय पुढचंच बोलतोय. आवाज यायला लागलाय कशा? अरे गुरुमाय माने कुठनं? हिमालय पर्वतावर हिमालय पर्वत होता मी. हा. आई शपथ. 12 वर्ष हिमालय पर्वतावर हा. तपश्चर्या केलेले महान साधू आहे. अंतर्यामी ओळखणारे. नाही का तर? 12 वर्ष हिमालयावर नाही का? बर्फात कसं घावलं नाही? अरे काय सांगायचं आहे लवची प्रकारचं पीठ खाऊन त्याने आम्ही तपश्चर्या केलेले महान साधू नारायण नारायण. नो चिंबकाचं म्हणजे लोखंडाचं पीठ खाऊन संडासला येत नाही.
परवाचा शाप वाईट आहे. आता तुला पोर होतोय का शाप दिल्यापासून? थांबा, आत महाराजांनी बोलवले. असं काय जाऊन सांगा मुनीवर आले. जा जा लवकर. चला बकरी का पाय माझा मुन्नाबाई दोस्त आहे. मुनीवर्य, राजा लागला ते वाचनीला कामिना. राजा लागला ते वाचनीला कामिना. मुनीवर्य, मला महाराजे. आज अचानकपणे दुबळ्यावरती गंगा कशी काय वाटली? अरे वा, दुबळ्यावरची काय गंगा लुटली महाराजे? ही तुमची धर्माची नगरी आहे. बरोबर आहे. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत हा धर्म चालतो. म्हणून शनी मला एक काहीतरी अगोचर वाटलं आहे. कारण तुम्ही दोघं उबाई नाराज आहे. ती कशाबद्दल? की तुमच्या पोटी संतत नाही, एवढी इष्टेट असून काय दरबार असून तुमचा काय उपयोगाचा आहे? योग्य आहे. म्हणून शनी तुम्हाला मुलबाळ नसण्याचं कारण तुमच्या आहे या गादीला एक शाप आहे. तुमच्या गादीला वारस होणार नाही. मुनीवर्य महाराज, आम्हाला काय शाप या शब्दाचा अर्थ नाही कळला. ऐका ना, तुम्हाला सांगायला पाहिजे. बोला ना. तुमच्या राजवाड्यात तुमचे पिताश्री हे पोथी वाचत होते. कारण ज्ञानेश्वरी वाचताना त्या ठिकाणी 2 ब्राह्मणाची पोरं चेंडू लगोऱ्या खेळत होते. आणि चेंडू खेळत असताना खेळत खेळत चेंडू कसा तुमच्या त्या दरबारात गेला, त्या तुमच्या वडिलांचा तपस्या भंग झाला. आणि तुमच्या वडिलांनी माझ्या पुढचा न विचार करता ती मुलं तुमच्या असणाऱ्या तात्या साहेबांच्या हातात दिली. आणि त्या मुलाची धडावेगळे तीर केलं, रक्तात तलवार भिजवून सरी त्यांच्या आई वडिलांना दाखवायला आणले. त्याच वेळेला त्यांच्या आई वडिलांनी आक्रोश करून डोळ्यातून अश्रू टाळून काय म्हणाले माहिती का? महाराजे, ज्या वेळेला आम्ही पुत्र पुत्र करून असं मरण लागलोय, त्याच वेळेला तुम्ही सुद्धा समजून गेलो मुनीवर्य, समजून गेलो. देव ठेवीले तसे नव्हे का कुणी कुणावरती रुसावी मर्जी देवाची. असो झोळोपर देखो ते सीतामाईनं त्या कोकण वाशींना वरण दिलेलं आहे. झाडे लागले तर चालेल, पण पिकलं पाहिजे. तेव्हा मुनीवर्य, चुकणा माणसाचा गुणधर्म आहे. आणि या जगात चुकत नाही तो माणूस कसला. अरे वा, पण वडिलांच्यातून चूक आली, त्याचा प्राचित्य मला लेखाला भोगायला. पण जरूर जरूर मी या जयंतीची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. मला यातनं मार्ग सांगा. म्हणून एक करावं लागेल. दिवस उदय होण्याच्या अगोदर येणं असो, पांगळा असो किंवा लोळा असो, कसलाही मुलगा सापडला ते मुलगा आणा. सोमवार दिवस गादी रोहन करा, तुमची गादी परिपूर्ण व्यवस्थित चालेल. नारायण नारायण. आज तुम्ही आमच्या राज्यांना चांगलं मार्गदर्शन केलं. या गादीला दिवस उगवायच्या एखादा मुलगा आंधळा असो, पांगळा असो, कुळा असो, लुळा असो होय. आणायचा आणि गादी रोहन करायचा. आता तुम्ही निघणार. होय. आता तुम्ही कुठे जाऊन थांबणार? मी आता या ठिकाणी थांबणार तुझ्या नाही. वाटेवर तुला काय पाहिजे? या मुनीवर्य, आता माझी तुमची गाठ पडायची असली तर हा. तुळजापूरच्या उड्डाण फुलाखाली थांबा. त्यांच्यासाठी माशाचं हे! कार्य. या गुरुवर्य, मोर का कुठले येऊ आम्ही. नारायण नारायण.
तुम्हाला मात्र सगळं खरं सांगितलं बरं का. माशाच खाली खाते ते. हो खाती का मी अंत बघत होतो पण तुम्हा खरंच खस केलाय. हा मुलगा ताणताना मुलगा कसा असावा? कसा कसा ऐसा पुत्र होगा गुंडा तर त्रिलोकीला गे छेटा. आणि ऐसा पुत्र होगा गुंडा तर 1000 गौरीचा होडला. एकच असावा पण कुळीचा उतार करणार असावा, कुळी नरकात घालणार नसावा. जाईल मला नाही जमायचं. मी सांगतोय काय मुलं असावी कशी? मुलं कशाला बिनकामात आता कशी मुलं असावी सांगू. सांगू. जन्माला आलं मुलं कशी असावी. ज्यांनी मिठाचा सत्याग्रह केला तेच महात्मा गांधी यांच्यासारखं रत्न जन्माला यावं. ज्यांनी भारताची घटना लिहिली तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं रत्न जन्माला यावं. जिनं स्वतःचं मूल पाठीशी घेतली आणि परक्या शत्रूशी झुंज दिली तीच झाशीची राणी, तिच्यासारखं रत्न जन्माला यावं. म्हणून मुलं जन्माला विठ्ठलपंतांची आली होती आणि त्यांचं नाव आतापर्यंत अजरांबर राहिले. तेच कोण? विठ्ठलपंतांचे भाग्य थोरे, विठ्ठलपंतांचे भाग्य थोरे आणि पोटी आणि ज्ञानेश्वर. विठ्ठलपंतांचे भाग्य थोरे, पोटी आणि ज्ञानेश्वर. विठ्ठलपंतांचे भाग्य थोरे, पोटी आणि ज्ञानेश्वर. पहिल्यांदा कोटी कोटी केला, दुसऱ्या नाव कसा केला? संसार केला मोठा मोठा, संसार केला देवा मोठा मोठा. कोटी आले देवा सोपान काका, कोटी आले पांडुरंगा सोपान काका. विठ्ठलपंतांची भाग्य थोरे, विठ्ठलपंतांची भाग्य थोरे आणि कोटी आणि विज्ञानी. विठ्ठलपंतांची भाग्य थोर थोर, कोटी आणि विज्ञानी. विठ्ठलपंतांचे भाग्य थोरा, कोटी आणि ज्ञानेश्वर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलपंतांचे भाग्य थोरा, कोटी आणि ज्ञानेश्वर. पहिल्यांदा संसार केला कोटी कोटी, दुसऱ्यांदा केला मोठा मोठा आणि तिसऱ्यांदा कसा केला बघा? संसार केला घाई घाई, संसार केला देवा घाई घाई. पोटी आल्या त्या मुक्ताबाई, पोटी आल्या त्या मुक्ताबाई. विठ्ठलपंतांची भाग्य थोर, विठ्ठलपंतांची भाग्य थोर, कोटी आणि
समाजानं फळ काय दिलं. तर संन्याशाला मुलं झाली कशी. म्हणून समाजानं सांगितलं जर या मुलासने जर आपल्या म्हणजे समाजात घ्यायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल देहांत प्राची. आमचं लैला आजार आहे. आज 8 दिवस झालं. किती? काय झालं? 8 दिवस झाले. आज 8 दिवस झाले पोरग्यानं आमच्या गावात तोंड दावल्या नाही. याचं कारण कसं झाले चोरी झाली गावात बरं. की तेच आबरूच घेऊन आमचं हा तोंड नाही दावलं. बापालाच पहिली नाही आपण तुमच्या पोराला कुठली. एक काम करा. सूर्य उगवायच्या अगोदर हा कसाही मुलगा असू द्या साधूने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मुलगा घेऊन या आणि आपण राज्याभिषेक करूया. जाऊ होय. हा जाऊ. चालतं. घेऊ काय काही या, या. काळजी करू नका. आम्ही येतोपर्यंत तुम्ही काशी करा. अरे का ती काशी तीर्थ यात्रा हो, तिथेच काशी तीर्थ यात्रा करा. का काशी खालू दे नाही नाही काशी तीर्थ यात्रा करा. बोलताना ती तू केलेलंच बोलतोय. नाही काशी करा. काशी तीर्थ यात्रा करा. सद बोलतोय अरे. येऊ काय या 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 तुम्ही महाराज ऐका आई साहेब काळजी करू नका. आज हा मुलगा आणण्यासाठी आम्ही दोघं जातोय. महाराजांच्या वरती ध्यान द्या ना. आज शरीर संपता गुंजभर उतरून देऊ नका. बरोबर नाही वसंत काहीतरी सांगायला चल तरी ये. मनबुद्धी अहंकार कधी ना गेला घडू मनबुद्धी अहंकार कधी ना गेला घडू काम क्रोधाची तलवार मारशी तोडू. अरे मानव प्राण्या नको आम्ही मनाच्या घोड्यावरती चढू. हा भोजन विषय ढोंगरा घालू नरते हा पाण्याचा पडपडू. केव्हा येईल केव्हा जाईल सांगता येणार नाही. माझं नुसतं कुपाडवच आहे. बंधू सगळ्या वाहनाचा पंक्चर काढला जातो पण आपल्या देहाचा कोणी पंक्चर काढलाय का. म्हणून काय म्हटलेलं आहे माणसाला माणुसकी नाही दुष्काळ पडतोय चुकीच होतोय का. बंधू तुम्ही मला ओळखलं नसेल आकाशात पडलं धरतीने संभाळ केला या जगात मला कुणाचाही आधार नाही हो. मी लहान असतानाच माझी आजतारी ज्या मातेने 9 महिने 9 दिवसाचं उज वागवलं हाताचा बाला नेत्राचा दिवा केला ती आजतारी जन्मदेती माता स्वर्गाच्या वाटेला निघून गेली. दारोदारी जायचं भीक मागायची आणि पोटाचा उदरनिर्वाह करायचा. मी कसाही सांगतो तुम्हाला मी दुर्दैवी प्राणी या जगात मला कोणाचाही आधार नाही.
नमस्कार राम नाम कुठून? टेंभुरीकडे आलो टेंभुरीने माहिती आहे आहे. टेंभुरी नेऊन अकलूज जवळचा मार्ग म्हणतो बघायचा मागं गेला. नाही नाही टेंभुर्णीच्या मागं गेला. टेंभुर्णी पहिल्यांदा लागते आणि तिकडनं जाताना आणि आणि पुन्हा अकलूजला गेलो आता म्हटलं आपल्याला धाराशिवला जायचं बरोबर आहे. आहे मग तसाच पंढरपूरला आलो म्हटलं जवळ यायचं मग सांगोल्यावरून तुळजापुरात आलो तुळजापुरात नळदुर्ग हंगाऱ्यावरून इथं आलो काय कुत्र्यानं काय आणले का तुम्हाला? काय आमचे काय कुत्रे गावला नाही कशासाठी आला? आ. काशीला गेलो. नका आता काशीचं काय काढू काय झालंय काशीचं पाणी पिऊन पिऊन पोटातलं झालं माझे होय. कशासाठी आला होता? आई बाबा आहे का कोण सुद्धा नाही या जगात. आकाशातनं पडलं धर्तरीनं सांभाळ केला मागं मरो कोण नाही कोणी सुद्धा नाही. राजा बोलतो चला काय? या तुम्हाला का करायचं भाग्य उदयाला आलंय? आमच्या दोघांवर या. तुम्हाला मगर का तुम्ही पुन्हा म्हणला पाहिजे काय बी असू द्या दोघांची गाठ पडली पण भाग्यच उदया हा, निघायचं? या, चल. केलेली कामगिरी जुळली मुलगा आणला. सुख बोलणारी यार सुख बोल जुळवली कजळली जुळवली मग आणला आणला का? बोलत आ युवराज नांदलापूरची कुठल्या? आहार करायची ती. सुंदर आहे मुलगा आहे का नाही? मला नक्कीच वाटतंय की वैभव हे राज्य संभाषण मुलगा राहणार नाही असं काय सदा प्रजा हित पाहिला लाग कुणाचा राष्ट्र हिरा. सदा प्रजा हित पाहिला लाग कुणाचा राष्ट्र हिरा. महाराजी हा अनाथ बालक लवून करतो मानाचा. आशीर्वाद आहे काजी रोहनकर सोमवार ब्राह्मण होमाला बसवले काय हरकत नाही. मंत्र चालू आहे खरंय? वेळ आता मुहूर्ताची आहे बोला युवराज महाराज की जय बोला युवराज महाराज की जय नाट्याचा शेवट झालेला आहे पुन्हा जर असाच जर कधी तर भागात राहिलो आणि दादाने जर चान्स दिला तुझ्या नामा